पुढची बातमी आपण बघूया। नाशिक शहराच्या रस्त्यांवरती पडलेल्या सगळ्या खड्ड्यांवरून मंत्री गिरीश महाजन MNGL अर्थात महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावरती घेतला। MNGL कडून गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम करताना पालिकेची परवानगी घेत नसल्याचा ठपका गिरीश महाजनांनी ठेवला। पालिका आयुक्तांनी याविषयी तक्रार केल्यानंतर महाजनांनी फोनवरून MNGLच्या अधिकाऱ्यांना झापलं। पूरे शहर में काम होने के बाद में आप खड्डे खोदते हो, पूरा रोड तोड़ देते हो। हाँ? क्या किया हुआ है? आपके नाम से सब चिल्ला रहे हैं कॉर्पोरेशन वाले। जब चाहे तब तोड़ देते, किसको पूछते नहीं। हाँ? 2 दिन से मैं यहाँ बैठा हूँ, कल से बोला कोई तो आदमी आएगा, कोई तो आदमी आएगा। एक आदमी नहीं आ रहा है आपका। कौन था कल? मैं तो मीटिंग में था। ना। आप कहाँ थे कल? कौन सी टीम गई आपकी? मैं कल से फोन कर रहा हूँ, अभी भी फोन कर रहा हूँ। हाँ? नहीं, ये कौन सा तरीका है आपका काम करने का? अब लोग पागल है यहाँ पे बैठे हुए। कुंभ मेला है, 10-12 करोड़ लोग आएंगे, 1 साल बचा हुआ है। हाँ? क्या तैयारी कर रहे हैं? आपको मीटिंग में भी आना नहीं है तो? अरे कोई तो आदमी होगा आपका। आता पावसाची बातमी आपण बघूया। चंद्रपुरात पाऊस थांबला असला तरी सुद्धा जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पूरस्थिती कायम आहे। पुराचं पाणी हे कायम आहे, त्यामुळे चंद्रपूर शहरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। शहराच्या वेशीवरती असलेल्या राजनगर सहारा पार्क आरवट भागामध्ये नदीच्या पुराचं पाणी शिरलं आणि या भागात आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांतर्फे बचाव कार्य राबवलं जात आहे आणि सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढलं जात आहे। तर राजनगर सहारा पार्क आरवट परिसरामध्ये आपण ही सगळी दृश्य बघतोय। ड्रोनची काही दृश्य समोर येत आहेत। मोठ्या प्रमाणात पाणी हे आहे ते आजूबाजूच्या परिसरात पसरलेलं आहे। बचाव कार्य तातडीनं सुरू करण्यात आलेलं आहे। आपत्ती व्यवस्थापन दलाकडून सध्या बचाव कार्य केलं जाते। दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी असला तरी सुद्धा नद्यांच्या वाढलेल्या पाणी कपातीमुळे पाणी पातळीमुळे पूरस्थिती कायम आहे। नंदुरबारमध्ये तापी नदीला पूर आलाय। हतनूर धरणातून पाणी सोडल्यानंतर प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजचे जे दरवाजे ते आता उघडण्यात आले। नवापूर परिसरात रंगावली नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि पुलांवरती पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करावी लागली आहे।